बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू, प्रवाशांचे हाल. उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने नियमित बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. बेळगावमध्ये दररोज सुमारे 700 बस धावतात. चिक्कोडी डेपोमधील 668 बस देखील धावत असतात. साधारणपणे 4300 कर्मचारी विविध मार्गावर कार्यरत असतात. केवळ काही दूरच्या गावांमधून येणाऱ्या मोजक्या बस बेळगाव बसस्थानकापर्यंत पोहोचल्या आहेत. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्केट विभागाचे एसीपी सत्यनायक, पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह त्यांचे पथक मुख्य बसस्थानकावर कोणत्याही प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे संपामुळे कोणताही अनुचित प्रकार किंवा गोंधळ होणार नाही याची खबरदारी घेत आहेत. मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली आणि पाहणी केली. विमान खात्याचे कर्मचारी संपावर जरी असले तरी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि जास्तीत जास्त बस सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे परिवहन खात्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ಮತ್ತು ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ 5:30ರಿಂದ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ನಾವು ಬಂದೋಬಸ್ತ್ ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಡ್ರೈವರ್ಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತ ರಕ್ಷಣೆ ನೀಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಗಾಡಿಯಿಂದ ಎಸ್ಕಾರ್ಟ್ ಕೂಡ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಬೇರೆ ಕಡೆ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾರ ಹೌದು, ಇದು ಬಾಕಿ ಪ್ರೈವೇಟ್ ಆಟೋ, ಮ್ಯಾಕ್ಸಿ ಕ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ಇವರು ಪ್ರೈವೇಟ್ ಬಸ್ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿದೆ. ಅವರಿಗೆ ಅಪೀಲ್ ಕೂಡ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಜನರಿಗೆ ಬಾಡಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಬಾರ್ದು, ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾರಾದರೂ ಸರ್ ಬಂದ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಎಸ್ ಮೈನು ಆಗಿದೆ ಈಗ. ಸೊ ದೇ ವಿಲ್ ಬಿ ಬುಕ್ಡ್ ಅಂಡರ್ ಎಸ್ ಮೈ. ಯಾರಾದರೂ